मंडळी, डिसेंबर 1971 मध्ये PNS हंगोर ही पाकिस्तानी पाणबुडी भारतीय युद्ध जहाजाला बुडवण्यासाठी अरबी समुद्राच्या पाण्याखाली दबा धरून बसली होती. ज्या भागात ही पाणबुडी होती त्याच भागातून INS खुकरी हे भारतीय युद्ध नौका जात होती. त्याच वेळी PNS हंगोर मधून 2 टोर्पेडो सुटले. खुकरी समुद्रात बुडाली. त्यात 18 अधिकारी आणि 176 खलाशी होते. ते त्यात शहीद झाले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताने समुद्रात युद्ध नौका गमावली होती. आता 55 वर्षानंतर तेच नाव, पण नवी पाणबुडी आणि नव्या प्लॅन सोबत पाकिस्तानने चीनकडून एक ॲडव्हान्स पाणबुडी खरेदी केली आणि तिचं नाव त्याच जुन्या पाणबुडीच्या नावावरून ठेवले, ते म्हणजे PNS हंगोर. आणि आता ही पाणबुडी बंगालच्या उपसागरात घुसवण्याचा प्लॅन तयार झालाय. भारताने 1971 मध्ये पाकिस्तानला पाण्यात बुडवलं होतं, पण आता पाकिस्तान त्याच पाण्यात परत येण्याची हिंमत कुठून आणतोय हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहताय कसं काय. 1971च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. बांगलादेश स्वतंत्र झाला. पाकिस्तानला बंगालच्या उपसागरातून माघार घ्यावी लागली. त्यानंतर 5 दशकाहून अधिक काळ त्या समुद्रात पाकिस्तानी नौदलाची येण्याची हिंमतही झाली नाही. पण गेल्या काही वर्षात दक्षिण आशियात काही गोष्टी वेगाने बदलत आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात राजकीय उलथापालथ झाली. पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला. त्यांच्यानंतर मोहम्मद युनूस यांनी हंगामी सरकार स्थापन केलं. या वर्षी फेब्रुवारीत तारिक रहमान पंतप्रधान झाले. त्या काळात एकच गोष्ट स्पष्टपणे दिसली: बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीक वाढतीये, पण भारत आणि बांगलादेशातले संबंध मात्र ताणले जात आहे. याच बदललेल्या परिस्थितीत 30 एप्रिल 2026 रोजी चीनच्या सान्या बंदरावर एक समारंभ झाला. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी स्वतः उपस्थित होते. चीनने तयार केलेली अत्याधुनिक पाणबुडी पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. नाव होतं PNS हंगोर. 11 जून 2026 रोजी ती पाणबुडी कराची बंदरावर दाखल झाली. PNS हंगोर ही काही साधी पाणबुडी नाही. ती चीनच्या टाइप 039A या घातक डिझाईनवर आधारित आहे. तिच्यात एअर इंडिपेंडेंट प्रपल्शन म्हणजेच AIP तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान काय करतं? पारंपरिक डिझेल इलेक्ट्रिकल पाणबुड्यांना बॅटरी चार्ज करण्यासाठी काही दिवसांनी पाण्यावर यावं लागतं. त्या क्षणी त्या रडारवर दिसू शकतात. AIP तंत्रज्ञानामुळे हंगोर वर्गाच्या पाणबुड्या सलग अनेक आठवडे पाण्याखालीच राहू शकतात. शत्रूला त्यांचा माग काढणं अत्यंत कठीण होतं. तसेच ती 6 533 मिलीमीटरच्या टॉर्पेडो ट्यूब्सने सज्ज आहे. तिच्यावर अँटी-शिप क्रूज मिसाईल बसवता येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानचं बाबर 3 हे पाण्याखालून डागता येणारं क्रूज मिसाईल ही तिच्यात सुसंगत असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे ही पाणबुडी केवळ टेहळणीसाठी नाही, ती संपूर्ण युद्ध सज्ज आहे. या पाणबुडीला कराचीतून घेऊन येणारी कमोडोर उमर फारुक श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात थांबले. तिथे त्यांनी श्रीलंकन माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं. ते म्हणाले, हंगोर वर्गाच्या पाणबुड्यामुळे पाकिस्तानला बंगालच्या उपसागरातही आपली नौदल उपस्थित निर्माण करण्याची संधी मिळेल. या पाणबुड्या आमच्यासाठी गेम चेंजर आहे. पाकिस्तान अशा एकूण 8 पाणबुड्या चीनकडून खरेदी करत असून पहिल्या 4 चीनमध्ये बांधल्या जाणार आहेत. उर्वरित 4 पाकिस्तानमध्ये चीनच्या तंत्रज्ञानाने बांधण्याचा करार आहे. हा करार सुमारे 4 ते 5 अब्ज डॉलरचा आहे. चीनच्या शास्त्र इतिहासातला हा सर्वात मोठा निर्यात करार आहे. आता प्रश्न येतो की बंगालचा उपसागर पाकिस्तानापासून इतका दूर असताना तिथे पाणबुडी पाठवणं खरंच शक्य आहे का? AIP तंत्रज्ञानामुळे हे शक्य होतं. ही पाणबुडी कराचीतून निघून भारताच्या दक्षिण टोकाला वळसा घालत बंगालच्या उपसागरात दाखल होऊ शकते. तिची 65 दिवसापर्यंत समुद्रात राहण्याची क्षमता यासाठी पुरेशी आहे. या साऱ्यात बांगलादेशाचा फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये पाकिस्तानची युद्धनौका PNS सेफ चट्टोग्राम बंदरावर 4 दिवस थांबली होती. 1971 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी युद्धनौकेने बांगलादेशी बंदर गाठलं होतं. बांगलादेशने पाकिस्तानी जहाजासाठी मोंगला आणि चट्टोग्राम बंदरावरची दारं उघडली होती. विजाचे नियम सोपे केले आहेत. थेट विमान सेवा सुरू झाली आहे. 2 देशांमधला व्यापार 20% वाढला आहे. लष्करी संबंध सुद्धा मजबूत होत आहे. बांगलादेशी हवाई दल, चीन आणि पाकिस्तानने संयुक्त बनवलेलं JF-17 हे लढाऊ विमान खरेदी करण्याच्या विचारात आहे. एका वाक्यात सांगायचं तर पाकिस्तानला बंगालच्या उपसागरात शिरण्यासाठी बांगलादेश हा सोयीचा पुढचा दरवाजा बनतोय. बंगालचा उपसागर भारतापासून दूर असलेला कोपरा नाही, तो भारताचा पूर्वेकडचा समुद्री दरवाजा आहे. भारताचे अंदमान निकोबार बेट याच उपसागरात आहे. भारतीय नौदलाची ईस्टर्न नेव्हल कमांड विशाखापट्टणमला आहे. भारत आणि पूर्व आशिया तसेच आग्नेय आशियाला जोडणारी जवळपास सर्व सागरी व्यापारी मार्ग या उपसागरातूनच जातात. या भागातून दरवर्षी अब्जावधी डॉलरचा व्यापार होतो आणि आता त्याच ठिकाणी पाकिस्तान अशा पाणबुडी तैनात करायला निघालाय, ज्या कित्येक दिवस पाण्याखाली लपून बसू शकतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार या पाणबुड्या केवळ लष्करी नाहीत,
त्या बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान, पाण्याखालचा मार्ग यांचा डेटा गोळा करू शकतात. हा डेटा चीनशी शेअर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच ही पाणबुडी एकाच वेळी पाकिस्तानाचा हत्यार आणि चीनचे डोळे बनू शकते. या घटनेचा अर्थ फक्त पाकिस्तान इतका मर्यादित नाही. भारताला आता एकाच वेळी पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी लक्ष द्यावं लागणार आहे. पण भारतही सगळं शांतपणे पाहत बसलेला नाही. PNS हंगोर कराचीला पोहोचायच्या आधीपासूनच भारतीय नौदलाने हालचाल सुरू केली होती. ओपन सोर्स फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार मे महिन्याच्या शेवटापासून जून महिन्याच्या मध्यापर्यंत भारतीय नौदलाच्या P-8AI पोसायडन या अत्याधुनिक सागरी गस्त विमानाची कराचीच्या दक्षिणेला सुमारे 180 ते 190 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राबाहेर गस्त वाढवली. हे विमान नेमकं काय करत होती? संरक्षण तज्ञाच्या म्हणण्यानुसार भारत हंगोर पाणबुडीचे अकॉस्टिक सिग्नेचर म्हणजे पाण्याखाली तिचा विशिष्ट आवाज रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत होता. एकदा एखाद्या पाणबुडीचा हा आवाज ओळखला की भविष्यात कुठेही तिला ट्रॅक करणं सोपं होतं. पाकिस्तानातल्या सागरी हालचाली टिपणाऱ्या संस्थांनाही हे मान्य केलं. त्यांनी सांगितलं की भारतीय विमान नव्याने आलेल्या पाणबुडीच्या हालचाली ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने पश्चिम किनारपट्टीवरची नौदल गस्त आधीच वाढवली होती. आता पूर्व किनारपट्टीवरही भारताला अशाच प्रकारे सतर्क राहावं लागणार आहे. अंदमान निकोबार तेथील तळाची क्षमता वाढवणे, पाण्याखालचे आवाज ऐकणाऱ्या सेन्सरचं जाळं अधिक मोठं करणे आणि पूर्व भागात नियमित पाणबुडी विरोधी गस्त ठेवणे या 3 गोष्टीवर भारत सध्या भर देतोय, असं संरक्षण तज्ज्ञाचं मत आहे. 1971 मध्ये PNS हंगोरने INS खुकरी बुडवली होती. तो पाकिस्तानचा एकमेव सागरी विजय होता. पण त्याच युद्धात पाकिस्तानने सगळ्यात मोठी गोष्ट गमावली. त्याचा पूर्वेकडचा अर्धा देश बांगलादेश स्वतंत्र झाला आणि बंगालच्या उपसागरातून पाकिस्तान कायमचा हद्दपार झाला. आता 55 वर्षानंतर पाकिस्तान त्याच नावाच्या पाणबुडीने त्याच समुद्रात परत येण्याचा प्रयत्न करतोय. चीनचं तंत्रज्ञान, बांगलादेशाचा बदललेला रागरंग आणि भारतावर दबाव वाढवण्याचा चाललेला प्रयत्न हा काही योगायोग नाही. हा एक सुनियोजित खेळ आहे. 1971 मध्ये जेव्हा हंगोर समुद्रात उतरली होती तेव्हाही पाकिस्तानला वाटत होतं की युद्ध जिंकता येईल. इतिहासात काय झालं ते आपल्याला माहित आहे. पुन्हा तसंच काही होईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.